म्हणलं खेळ चांगला आहे कोणाचा, बाबाचा का माझा? हा, रामकृष्ण हरी. मंडळी बघा आमचं वातावरण आज कसं मस्त बनलंय. आणि आमचे बाबा म्हणतात बाबाची शिळीन चांगला खेळ चाललाय बाबाचा. रामकृष्ण हरी करायला लागले बाबा. बाबाची चालली शिळी मागायची बरोबर. बघू शकता वातावरण असं आभाळ आले, पावसाचा अंदाज दिसतोय आज. हा ना, पाण्याचं लयच बेकार. यायला लागला की दम खात नाही तर काहीच नाही. हो ना, आता काय निसर्ग आहे त्याचा काय विचार करायचा आहे. मस्त मजेत. हा, सरकीला खत टाकलं काय? अरे बापरे, झटकाच हाणला मग तर. आणि पाळी झाली का? अरे वा, हे खोंड्या मारतो का? हा, खाली तर मुंडकं कर. जरा विचित्रच दिसते पण. म्हातारी कुठे गेली आज? गावात काय करते म्हातारी? आता येईल नाही. बघा मंडळी कसा आभाळ आहे आमच्याकडं. म्हातारीची नाता कसला आभाळ आले बघा. आमच्या बाबाचं काय चालले. मस्त आनंद आहे. गोरे गिरे दाखवा झाले, सगळं दिसते बाबा. आपलं गोरे दिसते. आपला नादच खोळा आहे बरं. शेळ्या गोरे आपला कोणी नाद करावा. बाबाची गोष्ट दाखवा. नाद खोळा. हा, नाद खोळा. खोळा नाही नुसता, नाद पांगळा सुद्धा आहे. हाताने गेला पायाने गेला. हा, हाताने गेला आणि पायाने गेला. चला आता लय दिवसातून जरा थोडी सरकीला बी चक्कर मारू. कस काय पाळी पडली, काय झाले. खत दिलं पायी हानी. हा, खत दिलं पायी हानी. खत दिलं आणि पाळी हाणली. मी तर आज 2-3 दिवसात इकडे आलोच नव्हतं. नाही आल्यामुळं बघण्यात येत नाही ना नेमकं काय झाले. हा, ये ना पाऊस. कशी मित्रांनो सरकी कमेंट करून सांगा बघा कसा आलाय. मस्त पैकी कापूस कसा झालाय डेरेदार. अगदीच गुलाब बाबाची कौतुक नाही. गुलाब बाबा जठे देत म्हणूनच उत्पन्न हे म्हातारे. नाहीतर नाही पोराचं काय खरंय बाबा. म्हाताऱ्या माणसाचंच काय आहे ते. नाहीतर नाही फक्त बोलायचं, फोटो काढायचे आणि दाखायचं. नाहीतर नाही पोरांना फक्त फोटोन सेल्फीच काढायच्या, बाकी काही नाही येत. आम्हाला आलंच काय. तर मंडळी हवा का अशी सरकी जबरदस्त दिसते हिरवीगार संध्याकाळच्या वातावरणामध्ये. लागलं बघा रान झाकायला. थोडं करून आता सगळं रान आमचं झाकल्या जाणार आहे. आमचे बाबा सारखे झटत येत तेव्हा उत्पन्न आहे. एवढं झटून पण आता भाव आपल्या हातात आहे का टायमाला? बाबा काल त्याला खत दिलं. नाही आता आपण एवढं झटलो, उद्या भाव मिळेल का? भाव आहे का आपल्या हातात? त्या भावाचं काय आहे भाव? आपल्या गावाने भाव ठेवलेला आहे. जे पडन ते पडन पडत. आपण काय त्यांनी देवा 7,000 रुपये 6,000 रुपये क्विंटल. पहिले आपलं जे होईल जे होईल ते तर आहे. पाण्यात देऊ आपण. त्याचं काय घाबरायचं नाही. घाबरायची बात नाही रे बाबा त्याच्यात. नाही का? देव देईन जे राहीन नाही. जे देव देईन जे राहीन. कष्ट करायची काम आपली. कष्ट करायचं काम आपलं. हा, अवधा नाही दिलं तर पुढे देईन, पुढे नाही दिलं तर त्याच्या पुढे. हा, कष्ट करायची काम आपली. बघा मंडळी आमचं रान काही एवढं टाईट नाही आहे. हलकंच रान आहे. पण बघा तुम्ही म्हणता ना आता हलकं. बघा हे दगड गोटे. बघा हे गोटे आणि ह्या गोट्यावरचं हे उत्पन्न आहे मंडळी. शेतकऱ्याची हीच तर जादू आहे हाताची. झटन तसं उत्पन्न आहे. बाबा इथं एक झाड पडलंय सरकीचं. बघा डेरेदारपणा कसा आहे झाडाचा. तुम्ही मला इकडे सोडून दिले, तिकडे चालले काय? वा रे वा बाबा. हा, सऱ्याचं हिंडायचं बघायचं. रोगराई बोकड्या कोकड्या काही कुठं.
बोकडे नाही काय नाही काय नाही काय नाही. इथं तास घालायचं विसरलं वाटतं बाबा एक. राहिला नाही आपण. हा ना. नवीन गोर होतो नाही नवीन गोर होतो लय आमच्या आवतावाल्याकडून एक तासच विसरला होता अख्खं. ते नवीन गोर होतं ना नवीन गोर इथं द्यायला बघा मंडळी हे आमचं गाव आहे असं साईडनं आणि इथं शेत आहे आणि हे आमच्या शेतातलं वातावरण. हे सुरखीचा प्लॉट आहे आहे का नाही मस्त. आणि हे मागून बाबा आमची चालूच असते. बाबा 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 खरंच तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे बरं. आहेत का नाहीत मला सांगा खऱ्या नियमाने सांगायचं. उद्या काय उद्या नाही तर परत दिवशी फवारा फवारा म्हणजे फवार हाणायचं का. जावायचं जास्त दपी हे ना ते शेताची घरी असं आहे का. याच्यात तुम्हाला फवारा फवारा हाण म्हणजे डोक असं नसतं फवारा नाही फवारून तर घ्यावंच लागणार. आबळ फिरते ना फवारून तर घ्यावंच लागणार त्याला इलाजच नाही. शेती खात्याचं सांगितलं हा ना हा ना हा ना. जावं म्हणून कल्याण जावायचं जावं म्हणजे फवारा अजून म्हणजे पाहिजे आणि काय झालं का फवारा फवारा दिलं नका पुढं म्हणून फवारा फवारायला दिलं पडून को जमत असतं का. जेवढं वाया केलेलं चाललंय चाललंय. ढिलं पडू नका म्हणे हा फवारायला ढिलं पडू नका त्याला काय ढिलं पडायचं फवारायला. आता खत झालं पाळी झाली म्हणजे फवारा मारला की झालं कामच. तिकडे चटकी आली हा त्याकडं लोक याच्यापासून ते बोलायचे घाण पाणी त्याच्याकडं पाणी बसला त्याला बसली हा पावसाने आपल्याला लय व्यवस्थित टेकन दिले काय. उद्याचं भविष्य आज नाही सांगता येत बरं का पण खरंच पावसाने आपल्याला टेकन दिले आणि आज आपल्यासारख्या खरंच समाधान लागायला सारखं आहे. बरं का दिवस मावळतो आणि दिवस उगवतो तर सारखीमध्ये फरक दिसायला लागला. फरक नाही आता मावळून उगवतोच फरक आहे. मावळून उगवतोच फरक आहे. त्याला अजून 4-2 वाजून पाहतो मी काय म्हणतोय मावळून उगवतोय तर लगेच दुसऱ्या दिवशी फरक दिसतोय. तुम्हाला आज थकलेले दिसतो अजून 2 रोज असायचे चपाट बी झाली ना पटकन. खतही थोडं तितकं नाही जमून गेले 5-6 याला 5-6. तर मिस्टर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद 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 हा धन्यवाद धन्यवाद. बाबा म्हणते धन्यवाद म्हणा. आमच्या बाबाला धन्यवाद म्हणा. धन्यवाद धन्यवाद बाबाला धन्यवाद. आजचा व्हिडिओ आता इथंच थांबवू. खरंच थांबवू आता.